सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 80 नंबरमध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण परमेश्वर जीवाचे कोण आहेत या अनुषंगाने चिंतन केलं. परमेश्वर जीवावरती प्रेम करतात, आपलेपणाने हिताचं बघतात आणि ह्या जीवाच्या हितासाठीच सर्व काही व्यापार करतात, क्रीडतात. तर कोणीही कोणासाठी काही करू शकत नाही. आज आपण या स्वार्थरूपी जीवनामध्ये जगत असताना आपल्याला हा अनुभव पावलोपावली क्षणोक्षणी येत असतो. कोणीही जीव कोणासाठी निरपेक्षपणे निस्वार्थपणे काही करताना दिसत नाही. त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असतं आणि ते कारण असतं जीव हा स्वार्थी असल्या कारणाने स्वार्थाचं. आईचं प्रेम नैसर्गिक या व्यतिरिक्त जे नातं आहे हे परमेश्वराने आपल्याला अप्रत्यक्षरित्या आपल्या अनुभवातून शिकायला लावलेलं आहे आणि आपण ते क्षणोक्षणी पावलोपावली शिकत असतो. ज्यांच्यावरती धर्माचे संस्कार असतात, धर्माची जाणीव असते, ते मात्र ह्या प्रेमामध्ये उतरतात. पण ज्यांना धर्माचा कोणत्याही प्रकारचा गंध नाही, संस्कार नाही, ते मात्र अनेक नाथे आणि त्या नाथ्यांना काळिंबा फासण्याचं काम कृत्य करत असतात. हे आपण क्षणोक्षणी पावलोपावली अनुभवत असतो. आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याबरोबर जे नातं जोडलेलं आहे ते नातं कोणतं आहे, कसं आहे, का ते परमेश्वर आपल्या हिताचं बघतात, आपल्यासाठीच सृष्टी निर्माण करतात, स्वतः अवतार घेतात, आपल्यासाठीच क्रीडतात, जीवासाठी जीवासारखं होऊन येतात, जीवाचे जीवधर्म देहधर्म स्वीकारतात. तर हे असं कोणतं कारण आहे, असं कोणतं त्याला प्रेम परमेश्वरचं हे जे आहे ते परमेश्वराला करायला लावतात. तर दयामया कृपा करुणेने अखंडपणे ओसंडून वाहणारे हे परमेश्वर ही जीवाचे खऱ्या अर्थाने माता आहे आणि पिता आहे. हे आपण मागील अनुषंगाने बघितलं, मागील सत्संगामध्ये चिंतन केलं. कारण परमेश्वराला कृपा उपजली, प्रवृत्ती झाली की ह्या मायेच्या तमी भागात खितपत पडलेला हा जो जीव आहे त्याला बाहेर काढावं आणि या निरानंद जीवाला स्वतःचा आनंद द्यावा. ही जी दृष्टी आहे, ही जी विचारधारा आहे किंवा ही जी प्रवृत्ती ही परमेश्वराची आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रवृत्तीनं या जीवाला बाहेर काढलं म्हणजे परमेश्वरानेच आपल्याला बाहेर काढलं आणि त्या अर्थानेही परमेश्वर आपली माता आणि पिता होतात. नुसतं बाहेर काढलं नाही तर त्या परमेश्वराने या जीवासाठी स्वतः अवतार घेतले, स्वतःच्या स्त्रीमुखी सर्व तत्वज्ञान सांगितलं, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर स्वतःची ओळख दिली आणि तू काय करायला पाहिजे, तुझं कशात हित आहे, काय केल्याने तुझं नुकसान होईल, काय केल्याने तुझा फायदा होईल, हे जसं एखादी माता आपल्या मुलाला सांगत असते, सांगायला लावत असते, करायला लावत असते, त्या पद्धतीनं परमेश्वराने प्रथम आपल्याला आपल्या माता पित्याच्या नात्याने हे घडवलं मडवलं आहे, आपल्याला तत्वज्ञान सांगितलेलं आहे. परंतु आपला अनाधिकार असल्या कारणाने आपण ते तत्वज्ञान सांडवलं, त्याच्यामध्ये विकल्प भावला आणि अनंत दुःखामध्ये जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलो. हे परमेश्वर एकदा सांगून थांबले नाही, दुसऱ्यांदी तिसऱ्यांदी आणि आजपर्यंत हे सातत्य परमेश्वराचं सतत आहे. ते फक्त आणि फक्त आपल्या प्रेमापोटी. 3 मूळ सृष्ट्या गेल्या, नंतर प्रवाह सृष्ट्या कितीतरी झाल्या आणि त्या किती झाल्या आपल्याला माहीत नाही. त्यामुळं आपले जन्म किती झाली हे आपल्याला माहीत नाही. परमेश्वराला मात्र अनेक जन्मामध्ये आपल्यासाठी यावं लागलं, अवतार घ्यावा लागला, वाडोवाडी फिरावं लागलं आणि हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी परमेश्वराने आपलेपणाने पोचवलं.
परंतु ती योग्यता पात्रता नसल्या कारणाने, ती जाणीव नसल्या कारणाने, त्याची किंमत आपल्याला न कळाल्यामुळे आपण ते डुळक्याच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपण ते सांडवत आलो आणि त्यातूनच अनेक दुःखातला पात्र झालो. परमेश्वर दयाळू माळू असल्यामुळे ते दुःख परमेश्वराला बघवत नाही, पाहवत नाही या जीवाचं. आणि म्हणून परमेश्वर प्रत्येक जीवाला कुठंतरी कोणाच्या तरी निमित्त गोमट जोडून या परमार्गामध्ये आणत असतात, बोध देतात. बोधातून त्याचा कड बघून पुढे त्याचा जी योग्यता पात्रता असेल त्याचा प्रयत्न बघून त्याला प्राप्तीला नेत असतात. या जीवामध्ये एवढी ताकद नाही, एवढी योग्यता नाही, एवढी पात्रता नाही का तो परमेश्वराला प्राप्त करू शकेल. परंतु ह्या अयोग्य जीवाला परमेश्वरच योग्य करतात आणि प्राप्तीला घेऊन जातात. या जीवामध्ये एवढी ताकद नाही, एवढी बुद्धी नाही की तो परमेश्वराला जाणू शकेल, समजू शकेल, ओळखू शकेल. पण परमेश्वरच परमेश्वराची जाणीव करून देतात आणि परमेश्वरच परमेश्वराची प्राप्ती पण करून देतात. हे कोणतं असं नाथ आहे की जे परमेश्वराला करायला लावतंय? ते आहे परमेश्वराच्या माता पित्याचं. आपला तो माता पिता असल्या कारणाने तो सतत आपल्यासाठी द्रवत असतो. त्याची दया माया कृपा करुणा ही सतत आपल्यासाठी ओसंडून वाहत असते आणि म्हणून तो परमेश्वर आपल्यासाठी हे सर्व काही करत आलाय. पण याची जाणीव आपल्याला झालेली नाही, आपल्याला माहीत नाही आणि म्हणून आपण दृष्टपर भक्ती करण्यामध्ये मग्न आहोत. अहंकाराने अज्ञानाने आपण आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी मजबूर आहोत. कारण आपल्याला माहीतच नाही आपल्याकडे जे आहे, आपल्याला जे भेटलंय ते कोणी दिलंय, कशामुळे दिलंय आणि कशासाठी दिलंय. ही किंमत, ही जाणीव आपल्याला नसल्यामुळं आपण अज्ञानाने मस्त आणि सुखात राहण्याचा प्रयत्न करतोय. पण ते फक्त अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. हे जेव्हा फिटेल, हे जेव्हा संपेल, तेव्हाच मात्र खऱ्या अर्थाने आपण जगण्याला सुरुवात करू आणि खऱ्या अर्थाने आपण भक्तीला सुरुवात करू. आपण भ्रमात आहोत, आपण झोपेत आहोत आणि त्या झोपेमधलं जे स्वप्न आहे तेवढ्या पुरतच ते मर्यादित असल्यामुळं, तेवढ्या पुरतच ते आपल्याला सुखदायक असल्यामुळं आपण जेव्हा झोपेतून म्हणजे अज्ञानातून उठू तेव्हा मात्र तो भ्रम आपला तुटेल. आणि तो भ्रम, तो भास तोडण्यासाठीच परमेश्वर स्वतः अवतार घेऊन वाडोवाडी फिरून हे तत्वज्ञान, स्वतःची ओळख या जीवाला देत असतात. अनेक प्रसंगानुरूप परमेश्वर आपली स्वतःची ओळख या जीवाला देत असतात, करत असतात. ज्या जीवाची जशी योग्यता, जशी पात्रता, तशा पद्धतीने कोणाला स्थिती देऊन, कोणाचं अहेतुक भूत भजन स्वीकारून, अहेतुक मायापूर भजन स्वीकारून, कोणाचं सेवादास्य स्वीकारून, कोणाला निमित्त करून, त्याची जसा भाव असेल तसं ते परमेश्वर हा पुरवठा सतत चालू असतो. आणि हे फक्त परमेश्वराच्या ह्या जीवावरच्या प्रेमापोटी. जसं एखाद्या आईला 2 मुलं असतात, 4 मुलं असतात, पण तिची समानता मात्र सर्वांकडे सारखीच असते. तिचं प्रेम सर्वांवर सारखंच असतं. हे सकळ जीवा ते चिंतिती परमेश्वराचं चिंतन हे सर्व जीवाच्या प्रती सारखंच असतं. जरी सारखंच असलं पण ते जीवाची योग्यता, त्या आईला 4 मुलं असतात, त्यांना सर्वांना सारखीच ती संस्कार देते, सर्वांना सारखंच शिकवते. पण एखादा शिपाई होतो, एखादा ऑफिसर होतो, एखादा शेती करतो, त्याच्या योग्यतेनुसार त्याला ते प्राप्त होत असतं. तसंच आजच्या ह्या जीवाचं आहे. परमेश्वर सर्व जीवाचं चिंतन करत असले, परमेश्वर सम पद्धतीने सर्वांवरती प्रेम करत असले तरीही आपल्या योग्यतेनुसार तो जीव ते प्राप्त करत असतो. पण आपली योग्यता मात्र खूप मोठी आहे. याचा जर विचार केला, याचं जर चिंतन केलं, याचं जर जाणीव आपण करून घेतली तर नक्कीच आपल्याला आपला अभिमान वाटेल. कारण आपल्याला परमेश्वराने ह्या सृष्टीमध्ये बोध दिलाय. त्या बोधाच्या दातृत्वामुळे आपल्याला जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे आणि परमेश्वर काय हे समजलंय. आपली स्वतःची ओळख आपल्याला समजली आहे. असे कितीतरी लोक आहे की ते जन्माला आले, का आले, कुठून आले, कशासाठी आले, काय केल्याने काय मिळणार आहे, काय करायचंय, या साऱ्या संभ्रम अवस्थेत सारं जीवन व्यतीत करतात आणि परत जन्ममृत्यूच्या शरणी जातात, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात.
पण आपलं तसं नाहीये. परमेश्वराने आपल्यापणाने आपली योग्यता बघून आपल्याला स्पर्श केलेला आहे, बोधरूपी स्पर्श, ज्ञानरूपी स्पर्श. आणि त्यातून, त्या संभ्रमावस्थेतून आपल्याला परमेश्वराने काढले. हे आपले पण परमेश्वराचं जे आहे, एखाद्या मात्याचं, एखाद्या पित्याचं जसं आपल्या मुलाविषयी असतं, त्या पद्धतीनं परमेश्वर हा आपला माता आणि पिता आहे. परंतु आपल्याला ती जाणीव होणं गरजेचं आहे. परमेश्वर तर म्हणतात, मायेच्या पोटी सगळे जे जीवाचे दोष असतात ते सामावल्या जातात. परमेश्वराच्या पोटी सगळे जीवाचे दोष सामावले जातात. इथं काय आहे असं की जे जीवाच्या संदर्भात माहीत नाही? सर्व काही आपले दोष परमेश्वराला माहीत असून सुद्धा त्या दोषाकडे दुर्लक्ष करून आपल्यावरती निरपेक्ष परमेश्वर प्रेम करतात. आपल्या हिताचा विचार करतात, आपल्या भल्याचा विचार करतात आणि त्या पद्धतीनेच आपल्याला निमित्ताच्या माध्यमातून, गोमट्याच्या माध्यमातून संधी प्राप्त करून देतात. पण ती आपल्याला जाणीव असेल, आपली दृष्टी उघडी असेल, आपली प्रवृत्ती तशी असेल, आपल्याला जाणून घेण्याची ताकद असेल, तर ते आपल्याला कळेल, तर ते आपल्याला समजेल. अन्यथा असे अनंत जन्म गेले, आजही जाईल, पुढेही कितीतरी जातील. सृष्ट्या येत राहतील, जात राहतील, आपण दुःखात जात राहू. पण परमेश्वराने खूप मोठं प्रेझेंट आपल्याला दिलं असल्यामुळं आपल्याला ते कळत नाही. आणि ते प्रेझेंट म्हणजे विसरण्याचं. आपण काल काय केलं हे आपण विसरून जातो. आपल्याला माहीत नाही मागच्या सृष्टीत आपण काय केलं, मागच्या जन्मात आपण काय केलं. त्यामुळं आपण मस्त आहे, त्यामुळं आपण सुखी आहे, अज्ञानामुळं सुखी आहे. जर यदा कदाचित आपल्याला पूर्वकर्माचं समजलं असतं, पूर्वजन्माचं आपल्याला समजलं असतं, तर आपल्याला जगताही आलं नसतं आणि आपण अशी स्वस्थता लाभू शकलो नसतो. परंतु परमेश्वराला ह्या जीवाची सर्वपणे जाणीव आहे, सर्व अंगाने जाणीव आहे. तर परमेश्वराने सर्व शोधणी केल्यानंतर ह्या जीवाची निवड केलेली आहे. प्रपंचान देवतेच्या व्यतिरिक्त ह्या जीवाची निवड करून ह्या निरानंद जीवाला आनंद देण्याचं ठरवलंय. ते फक्त आणि फक्त त्या जीवाच्या प्रेमापोटी. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, आपण ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. मागच्या सत्संगामध्ये आपण ह्या परमेश्वराची जीवाची परमेश्वर ही माता आणि पिता कशी आहे या लीळेच्या माध्यमातून आपण समजून घेतलं. हा परमेश्वर हा जीवाचा बंधू आहे, भाऊ आहे. तसा भाऊ पाठीराखा असतो, आपल्या अडीअडचणीला उपयोगी पडत असतो. आपण एक त्याच पद्धतीनं त्याच्याकडे बघत असतो. प्रत्येक जण आपापल्या कर्तव्याने जेवढं करता येईल, जेवढी जाणीव असेल, जेवढं ज्ञान असेल, जेवढी त्याला समज असेल, त्या पद्धतीनं या गोष्टी करत असतात. काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी आपल्या कानावर येतात, अनुभवास येतात. तो जीवाचा तो स्वभाव आहे, जीवाचे ते मतित्रय आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. परमेश्वर या जीवाचा बंधू का होतोय, तर त्या बंधुत्वामध्ये काहीतरी आहे. आपल्या बंधुत्वामध्ये सुद्धा आपण उतरायला पाहिजे, तेव्हा आपल्याला कुठंतरी भेटणार आहे. निसर्गाचा एक दाणा आपण जर पेरला निसर्गाला, तर तो भरभरून दाणे देत असतो. आपण थोडंसं दिलं तर आपल्याला जास्त भेटत असतं. जीव हा स्वाभिमानी असल्यामुळं, स्वार्थी असल्यामुळं तो फक्त अपेक्षा करतो कोणीतरी मला द्यावं, कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं, कोणीतरी मला सांभाळावं, कोणीतरी मला मदत करावं, माझा विचार करावा. पण अशीच विचारधारा प्रत्येकाची असल्यामुळं आपण जेव्हा त्यात उतरतो, आपण कोणाचा विचार करू, आपण कशाचा विचार करू, तेव्हाच मात्र ते आपल्याला भेटत असतं. जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला ते समजतं, त्यावेळेस आपल्याला ते भलं कळत असतं, भलं समजत असतं. त्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगतो की एकदा असे श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन देव सकाळी सकाळी फिरायला निघतात. ज्याप्रमाणे आपण आज मॉर्निंग वॉक करायला जातो, तशा पद्धतीने सकाळी जात असताना रस्त्याने एक गरीब ब्राह्मण तिकडून येत असतो. गरीब ब्राह्मण तिकडून येत असल्यामुळं अर्जुनाला सतत जीवमतीच्या प्रमाणे त्याच्यावरती दया येते. आणि तो दया आल्यामुळं तो त्या ब्राह्मणाला एक सोन्याच्या नाण्याची एक थैली त्याला देतो आणि सांगतो की तुझं जीवन उदरनिर्वाह तू कर. तो ब्राह्मण
विवंचनेत असतो, गरीब असतो, राहावं कुठं, खावं काय, घरच्यांना काय द्यावं, कुटुंबाप्रती अशा विवंचनेत असल्यामुळे अचानक हा धनलाभ त्याला जेव्हा होतो तेव्हा तो विचार करायला लागतो, स्वप्न बघवायला लागतो. त्याचे स्वप्न आता मोठे मोठे झालेले असतात की आता मी घर बांधेल, मी माझ्या कुटुंबाप्रती जे कर्तव्य ते पार पाडेल, कपडे घेईल, हे करील, ते करील, शेती करील, अशा पद्धतीनं तो विचार करत असताना जात असतो, स्वप्न रंगवत असतो. आणि अचानक त्याच्या समोर एक चोर येतो. त्या चोराच्या लक्षात येतं की याच्याकडे सोन्याची गठोडी आहे. तो त्याला चाकू दाखवतो आणि त्याच्यापासून ती सोन्याची गठोडी चोरतो. तो परत पहिल्यासारखा दुःखी होतो, अधिक दुःखी होतो. दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं अशातला प्रकार तो स्वतःवरतीच रडत असतो. इकडं अर्जुन देवाला वाटतं की मी एका ब्राह्मणाची मदत केली, तो आज समाधानाने राहील, असं समाधान व्यक्त करत असतो. दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी परत अर्जुन देव आणि श्रीकृष्ण महाराज रस्त्याने फिरत जात असताना तोच ब्राह्मण परत अत्यंत केविलवाना होऊन येताना अर्जुनाला दिसला. अर्जुनाला आश्चर्य वाटलं की कालच याला आपण सोन्याची गठोडी दिली, आपण असा विचार केला की याच्या अडचणी दूर होतील, झालेल्या असतील, आणि हा तर परत त्याच पद्धतीनं अगदी गरिबासारखा येतोय. त्याला जेव्हा तो विचारतो तेव्हा ती कालची घटना त्यांनी सांगितल्यानंतर त्याला आणखीन दया येते अर्जुनाला, आणि अर्जुन असा अनमोल असं हिरा त्याला देतो की हे तुझं याच्यातून सर्व काही भलं होईल, तू काही दुःखी होऊ नको, मागचा विचार करू नको. अशा पद्धतीनं तो परत अधिक स्वप्न रंगवतो का आता खूप मोठा बंगला करू, हे करू, ते करू, गाड्या घेऊ, घोडे घेऊ, जमिनी घेऊ, असा विचार करत करत तो घरी जातो. त्याची बायको आराम करत असते, झोपलेली असते. त्याला वाटलं आपण हिला उठवण्यापेक्षा आपला आता हिरा आपण एका मडक्यात ठेवून द्यावं आणि मग बघू त्याचं कसं विल्हेवाट करायची, त्याची कशी विनियोग करायचा. हा थकून आलेला असतो म्हणून तो झोपतो. तो झोपल्यानंतर त्याची बायको उठते आणि पाणी आणण्यासाठी तेच मडकं घेऊन ती नदीवर जाते. नदीवर गेल्यानंतर तिला काही माहीत नसतं, ते पाणी भरताना तो हिरा त्या नदीत पडून जातो. हा जेव्हा उठतो तेव्हा विचार करतो का मडकं कुठे, बायको कुठे, आणि बायको जेव्हा येते तेव्हा तो त्यात तिला विचारतो की यात काही होतं, मी ठेवलं होतं. ती म्हणे मला काहीच माहीत नाही म्हणे. तो परत आपल्या कर्माला दोष देऊन दुःखी होत असतो. तिसरा दिवस उगवतो. तिसरा दिवस उगवल्यानंतर त्याच पद्धतीने श्रीकृष्ण महाराज अर्जुन जात असतात रस्त्याने, आणि तिकडून तोच ब्राह्मण अगदी दरिद्रीपणाने गरिबीने येत असतो. अर्जुन त्याला परत विचारतो काय होतंय, काय झालं. आता अर्जुन मात्र जीव असल्यामुळं 2 वेळा मी मदत केली, आता तिसऱ्यांदा मी करू शकत नाही, तुझं नशीबच फुटका असं म्हणून सोडून देतो. पण श्रीकृष्ण महाराज त्याला 2 रुपये देतात. 2 दिवस श्रीकृष्ण महाराज काही प्रतिक्रिया व्यक्त करत नसतात, बघत असतात काय चाललंय, पाहत असतात आणि येणारी वेळ सांभाळण्यासाठी वाट बघत असतात. या जीवाचं भलं कशात आहे हे फक्त आणि फक्त परमेश्वराला माहिती आहे. परमेश्वराने त्याला 2 रुपये दिले. त्या ब्राह्मणाला वाटतं का अर्जुन देवाने आम्हाला कितीतरी दिलं पण माझ्या नशिबात नव्हतं, आणि देवाने मला काय दिलं तर 2 रुपये दिले, काय करायचं त्या 2 रुपयाचं आणि काय होणार आहे माझ्याकडून त्याचं. तो असा स्वतःला खोचत जात असतानाच तिकडून एक मासेमारी करणारा एक येत असतो कोळी, आणि त्यांनी काही मासे पकडलेले असतात नदीतून. त्याच्यामध्ये एक असा जिवंत मासा असतो, तो तडफडत असतो. त्याला त्याच्यावरती दया येते. ते 2 रुपयाचं माझं काहीच भलं होणार नाही असा विचार करून त्या कोळ्याला तो म्हणतो की मला हे 2 रुपये घे आणि जो हा जिवंत मासा आहे हा मला देऊन टाक. त्याच्याकडे कमंडलू असतं, त्याच्यात पाणी असतं. तो म्हणतो टाक या माशाला या पाण्यामध्ये. त्या पद्धतीने तो मासा विकत घेतो, कारण त्याला माहिती 2 रुपयाचं काहीच येणार नाही, काहीच उपयोग नाही. परंतु ज्यावेळेस तो मासा त्या कमंडलूमध्ये पडतो त्याच्या तोंडातून तोच हिरा बाहेर पडतो, आणि हिरा बाहेर पडत असतानाच त्याला अत्यंत अत्यानंद होतो आणि तो मिळाला मिळाला भेटला भेटला असं ओरडायला लागतो. अगदी त्याच वेळेस तो समोरचा जो चोर आहे पहिल्या दिवशी त्याला लुटलेला असतं त्यांनी,
तो चोर येत असतो आणि तो बघतो की अरे भेटला मिळाला म्हटला, हा याचा अर्थ तो आपल्यालाच म्हणतोय आणि आता आपल्याला पकडल्या जाईल, आपल्याला मोठी शिक्षा होईल. आणि म्हणून तो घाबरून जातो आणि ते जे सोन्याचं गथुड आहे तो सांगतो त्याला की तू घेऊन टाक, पण माझं नाव कोणाला सांगू नको. सांगण्याचं तात्पर्य, ही गोष्ट जेव्हा अर्जुनाला कळाली तेव्हा परमेश्वराला ते विचारतात की हे नेमकं काय आहे गोडबंगाल. मग परमेश्वराने यातलं मर्म उलगडवलं की ज्यावेळेस तू त्याला पहिले दिलं सोनं, त्यावेळेस त्यांनी स्वतःचा विचार केला का मी बंगला घेईल, गाडी घेईल, जमीन घेईल. दुसऱ्या वेळेस हिरा दिला तर त्यांनी अगदी स्वतःचाच विचार करून जास्त विचार केला. पण जेव्हा मी त्याला 2 रुपये दिले तेव्हा त्यांनी स्वतःचा न विचार करता दुसऱ्याचा विचार केला. जेव्हा दुसऱ्याचा विचार आपण करतो तेव्हा आपलं भलं होत असतं, तेव्हा आपलं हित होत असतं. आणि हेच जीवाला नेमकं समजत नाही, कळत नाही. आणि म्हणून तो स्वतःच्या विचारामध्ये इतका गुरफटून गेलेला असतो आणि त्याच विचाराने स्वतःवरती दुःख ओढून घेत असतो. परमेश्वर क्षणोक्षणी पावलोपावली अनंत लीळा करून याची जाणीव ह्या जीवाला करून देत असतात. आणि म्हणून परमेश्वर कसे बंधू आहे आपले, तो कसा आपला पाठीराखा आहे, जसा द्रौपदीचा पाठीराखा झाला त्या पद्धत अर्जुनाचा पाठीराखा झाला, सखा झाला, तो कसा आपला आहे, कारण ते बी जीवच होते. आणि मग ते जीव असताना जर परमेश्वर त्यांचा पाठीराखा होऊ शकतो, त्यांना सहाय्य करू शकतो, तर आपल्याला का करू शकत नाही. पण त्या योग्यतेची भक्ती, त्यांच्यासारखी विचारधारा आपल्या मनामध्ये आपल्याला निर्माण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून परमेश्वर आपला बंधू आहे, आपला सेवक, आपण परमेश्वराचे सेवक आहोत, परमेश्वर आपले स्वामी आहेत. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर ते परमेश्वराने आपल्याला लीळेतून समजून सांगितलेलं आहे. परमेश्वर जीवा नित्य बंधू, परमेश्वर स्पष्ट सांगतात की मी ह्या जीवाचा नित्य बंधू आहे. नित्य म्हणजे कायमस्वरूपी. आणि ह्या कायमस्वरूपी बंधुत्वामुळे परमेश्वराचं आपलं नातं खूप मोठं दृढ झालेलं आहे. हरी मायत्या भेटी उपहारू स्वीकारू ह्या लीळेमधून परमेश्वर आपल्याला या दोन्हीही स्वामी आणि बंधुत्वाचं नातं उलगडून सांगतात. हरिनायकाच्या आवारी गणपती मठाच्या ठिकाणी म्हणजे जवळच तर ते खूप श्रीमंत असतात. त्यांनी तिथं अत्यंत व्यवस्थित शृंगार राजमान्य अशा पद्धतीने त्यांनी ती बैठक बनवलेली असते, श्रीमंती असते. त्यांच्या पित्याचं नाव माहिता असतं. ते श्रीमंत असल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं परमेश्वराच्या पुढून यायचे जायचे, पण ते कधी परमेश्वराला दंडोत घालत नव्हते, नमस्कार करत नव्हते, कधी परमेश्वराच्या दर्शनासाठी ते येत नव्हते. पण एके दिवशी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धाच्या निमित्ताने त्या माहिताने अनेक ब्राह्मणांना जीव घालण्यासाठी बोलवलं होतं, श्राद्ध केलं होतं. अनेक ब्राह्मणांना जीव घातलं, श्राद्ध केलं आणि त्याला वाटलं की मी माझं जे कर्तव्य माझ्या वडिलांच्या प्रती ते मी पूर्ण केलं. परंतु त्या रात्री ते झोपल्यानंतर त्याचे वडील त्याच्या स्वप्नात आले आणि ते म्हणतात, अरे बा हरी, मला तू जीव का घातलं नाहीस, मी खूप भुकेला आहे म्हणे आणि मला उपवास पडलेला आहे. त्यावेळेस त्याला आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात की तुम्ही असं का म्हणतात, मी आजच कितीतरी ब्राह्मणांच्या माध्यमातून निमित्तातून तुम्हाला जीव घातलेला आहे. पण ते वडील त्याला स्वप्नात म्हणतात, पण मी ते मला माझ्यापर्यंत पोचलं नाही. तर तू असं कर, गणपतमडी जे पुरुष श्री चांगदेव रावळ आहे त्यांना विनंती कर, त्यांना तू उपहाराला विनंती कर आणि तृप्त कर. त्यावेळेस मात्र मला तृप्त केल्यासारखं होईल किंवा मला पोचेल. आणि त्याला जाग येते. आश्चर्यजनक पद्धतीनं तो याचा विचार करतो, चिंतन करतो, कारण अनेक वेळा परमेश्वराला त्यांनी बघितलेलं असतं पण कधीही परमेश्वराकडे दर्शनासाठी जात नाही, येत नाही, बघत नाही. हे झाल्यानंतर तो परमेश्वराला दर्शनासाठी येतो
त्यावेळेस परमेश्वराचं बाहेरच ओट्यावरी सकाळी सकाळी आसन झालेलं असतं. दंत धावन वगैरे करून गोसावी बसलेले असतात आणि त्यावेळेस यांना येताना बघितल्यानंतर दृष्टीनेच आश्चर्यजनक अशा पद्धतीनं हावभाव करून त्यांच्याकडे बघत असतात. त्यांनी परमेश्वराकडे येऊन दंडोत घालतात. त्यांना श्री चरणा लागले, देवाजवळ बसले आणि विनंती केली की देवा, आज आमच्या घरी तुम्ही उपहाराला या, आमचा उपहार स्वीकारावा. देव त्यांना म्हणतात, हे काही नाही को, हे कशासाठी उपहार का करताय तुम्ही? इतके दिवस झाले तुम्ही येथे कधीही आले नाही दर्शनाला आणि आज तुम्ही आम्हाला विनंती करून उपहाराला बोलावताय, याचं कारण काय? मग त्यांनी तो मागचा वृत्तांत सांगितला का मी काल माझ्या वडिलांचं श्राद्ध घातलं, अनेक ब्राह्मण जीव घातले. मला वाटलं की त्यांच्यापर्यंत पोचलं, मी माझं कर्तव्य केलं. पण माझ्या स्वप्नात येऊन माझ्या वडिलांनी तुमच्याबद्दल सांगितलं आणि तुम्हाला विनंती करायला लावलेली आहे. तर मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे, तर तुम्ही आमच्या आवाराला बीजे करावे आणि आमचा उपहार स्वीकारावा. आणि मग देवाने ती विनंती स्वीकारली आणि ते सांगतात की जा तुम्ही तयारी करा, अशी अनुज्ञा दिली. परमेश्वर तिथं गेल्यानंतर त्यांनी पूजा अवसर केलेली आहे. त्यांच्या मडी बीजे केल्यानंतर दुपारचा पूजा अवसर झाला. हरिनायक आले, गोसावींशी विनवली, सडा समार्जन केले, गुढी उभारली, परमेश्वराला आसन रचलं आणि सर्व काही यथोचित त्यांनी परमेश्वराचं केल्यानंतर परमेश्वराला आसनी उपविष्ट आसन ग्रहण करायला स्वीकार केल्यानंतर परमेश्वराचं त्यांचं जे आवर आहे ते पूर्वाभिमुख आहे. आवर अशी दोन्ही चौकी आहे, म्हणजे दोन चौक आहे. एकी पूर्वाभिमुख, एक दक्षिणा उत्तराभिमुख आरोगणा देवाने स्वीकारली. त्यांनी वस्त्रपूजा केली, आरोगणा गुळा झाला, विडा झाला. भक्तिजन सुद्धा परमेश्वराबरोबर आलेले होते, त्यांचं पण जेवण वगैरे सर्व झालं. मग त्यावेळेस सर्व झाल्यानंतर बसल्यानंतर ते माईता हरी नायकी जे आहे ते देवाला विचारतात, तर ह्या जीवाला परमेश्वर उद्धारतात म्हणे कोणत्या गुणाने आणि कोणत्या कारणाने? मग परमेश्वर त्यांना सांगतात की दया माया कृपा करुणा ईश्वरीची आती. परमेश्वरामध्ये जे दयाळूपण, कृपाळूपण, करुणापण ह्या आहे. अन्यत्र आती ते ईश्वरी आती. ईश्वरी आती ते अन्यत्र नाही, ईश्वरीची ते सकळही नित्य. परमेश्वर त्यांना सांगतात की या जीवाचं उद्धरण हा परमेश्वर का करतात आणि कशामुळे करतात आणि कोणत्या कारणाने करतात. परमेश्वराचं जे आहे ते कुठेही नाही, पण परमेश्वराचं ते सकळही नित्य आहे, कायमस्वरूपी आहे. त्यावरती परत हरिनाईक देवाला विचारतात का जी जी निरपेक्ष परमेश्वर जीवा ते का पा उद्धरती? सर्वजण परमेश्वर जीवा नित्य बंधू. परमेश्वराची कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता परमेश्वर या जीवाचं का उद्धरण करतात? हाच प्रश्न आपल्यालाही पडायला पाहिजे की असं कोणतं नाथ आहे, असं कोणती गोष्ट आहे, अशी कोणती बाजू आहे, असं कोणतं परमेश्वराकडं लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे का कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ह्या जीवाचं उद्धरण परमेश्वर करतात? या जीवासाठी परमेश्वर एवढा उपद्व्याप करतात का आणि कशामुळं? ते बरोबर त्या माईचा जो नायक आहे त्यांना तो प्रश्न पडला आणि ते परमेश्वराला विचारतात. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या निमित्तातून परमेश्वर आपल्याला या प्रश्नाचं, आपल्या शंकेचं उत्तर देतात की परमेश्वर जीवा नित्य बंधू. परमेश्वर ह्या जीवाचा नित्य बंधू आहे. नित्य म्हणजे कायमस्वरूपी. बंधुत्वाचं नाथ परमेश्वर आपल्याला सांगतात आणि परमेश्वर आपला खरा बंधू आहे, खरा भाऊ आहे, खरा पाठीराखा आहे. याचा आपण जर विचार केला, चिंतन केलं तर नक्कीच आपण आज असलेल्यांवरती जर प्रेम केलं तर त्या परमेश्वरापर्यंत ते पोचेल किंवा त्या परमेश्वरापर्यंत तो प्रसव, तो स्वभाव,
तो आपला संस्कार पोचेल. आज आपण इथं ज्या गोष्टीची परमेश्वराने अपेक्षा केलेली त्या जर करत नसेल तर त्या परमेश्वरापर्यंत आपण कसं पोहोचणार. म्हणून आज जे आहे त्याच्यामध्ये आपण किती योग्यता आहे, किती योग्यता प्राप्त करतोय, किती पास होतोय, त्याच्यावरती पुढील सर्व गोष्टी अवलंबून आहे. आणि म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, परमेश्वर जीवाचा नित्य बंधू आहे. कायमस्वरूपी हा परमेश्वर या जीवाचा बंधू आहे, पाठीराखा आहे. आणि म्हणून आपल्याला ती उणीव परमेश्वराने भासू न देता आपल्याला जेव्हा अडचण येईल, संकट येईल, तेव्हा त्या परमेश्वराची आठवण आपल्याला झाली पाहिजे. तो परमेश्वराचा समर्थवाद आपल्याला आठवला पाहिजे. त्यातून आपण मनातून, बौद्धीतून, विचारातून प्रबळ झालो पाहिजे, दृढ झालो पाहिजे. तेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक भावना न येता परमेश्वराच्या या तत्वसिद्धांतात, विचारात, आचारात आपण बसू आणि तेव्हाच परमेश्वराची प्रसन्नता आपण जोडू. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने परमेश्वर आपला नित्यबंधू परमेश्वराने सांगितलं. परमेश्वर आपण काही करो अगर ना करो, त्या विचारात, त्या चौकटीत बसो अगर ना बसो, तरीही परमेश्वराचं ते प्रेम नित्य आणि शाश्वत सतत आपल्यापर्यंत येत राहणार आहे. परंतु आपलं हे काही कर्तव्य आहे, आपले काही ड्युटी आहे, त्यातून आपण सुद्धा त्याच पद्धतीने त्या परमेश्वराकडे बघितलं पाहिजे. त्या परमेश्वराची त्याच पद्धतीने निरपेक्ष अशी बुद्धीनं आपण भक्ती केली पाहिजे. कोणताही स्वार्थ, कोणताही हेतू न ठेवता परमेश्वर जर आपलं हित करतात, आपलं उद्धारण करण्याचा आटापिटा सर्व काही उपाय योजना करतात, तर आपणही परमेश्वरावरती निरपेक्ष बुद्धीनेच भक्ती केली पाहिजे. आणि त्याच पद्धतीने जर केली तरच तो साजात्य होईल आणि तरच ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि तरच तो परमेश्वर आपला ना आपण परमेश्वराचे होऊ शकतो. अन्यथा फक्त म्हणायचं, करायचं मात्र काहीच नाही, त्या करण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून आपण या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. यावरी हरिनायकांनी परत विचारलं त्यांना, देवाला, जी परमेश्वर जीवाचे उद्धरण आरंभिले तयाशी किती काळ झाला. परमेश्वराला ही प्रवृत्ती जीवाचं उद्धरण करण्याची किंवा सुरुवात परमेश्वराने केली, त्याला किती काळ झाला, किती वेळ गेलाय, किती दिवसापासून, किती वर्षापासून, किती सृष्टीपासून हे करताय तुम्ही. हे जेव्हा विचारलं तेव्हा परमेश्वर सांगतात, जीवेश्वरा स्वामी भृत्य संबंध हा अनादीचा. जीवाचा आणि या परमेश्वराचा जो संबंध आहे स्वामी आणि सेवकाचा आहे आणि तो अनादीचा आहे. तसे अनादीचे हे चार पदार्थ आहे. अनादी या शब्दाचा अर्थ किती, ते कधी सुरुवात झाली सांगू शकत नाही, ते मुळातच आहे. तसं परमेश्वरामध्ये या जीवाविषयीचं जे आपलेपणाचं प्रेम आहे, जे बंधुत्वाचं, मात्याचं, पित्याचं जे प्रेम आहे, जे नातं आहे, ते अनादीचंच आहे आणि ते नित्य आहे. ते मागे होतं, पुढे राहणार आहे. आपण त्या चौकटीत बसू अगर ना बसू, जसं आपण आपल्या आईच्या प्रती आपलं कर्तव्य करो ना करो, त्या आईचं प्रेम आपल्याविषयी सतत असतं, तसं त्याच्या 99 पट या परमेश्वराचं प्रेम आपल्या प्रती असल्या कारणाने आपण त्या विचारात, तत्वात, सिद्धांतात बसो अगर न बसो, आपण ती भक्ती दृष्टीपर करो, अदृष्टभर करो, आपल्या स्वार्थासाठी करो, दुःख आहे म्हणून करो, संकट आहे म्हणून करो, पण तरी ते परमेश्वराचं ते प्रेम आहे ते निरपेक्षच असतं. असं कधी होत नाही आपण दृष्टपर भक्ती करतोय म्हणून परमेश्वर दृष्टपरच भक्ती करतात. फक्त ती दृष्टपर भक्ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे त्या दृष्टपर भक्तीला काही अर्थच राहत नाही. कारण दृष्टपर भक्ती ही देवतेची होते, त्रिगुणात्मक देवतेची भक्ती ही दृष्टपर होत असल्यामुळे आपण जर ती केली तर तिथपर्यंतच पोहोचते. म्हणून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय, परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्या निरपेक्ष भावनेनं. त्याच निरपेक्ष भावनेनं जर आपण ती भक्ती केली तरच त्या परमेश्वरापर्यंत आपणही पोहोचू. अन्यथा अनेक अडथळे आपल्या आणि परमेश्वरामध्ये आपणच ओढून घेतलेले, आपल्या कर्माचे असतील, आपल्या आचारा विचाराचे असतील, आपल्या तत्वसिद्धांताचे असतील, आपल्या भावाचे असतील, आपल्या ध्येयाचे असतील, हे सारे अडथळे आपणच आपल्यासाठी जोडलेले. पण आपण आपल्यासाठी अडथळे जरी जोडत असले तर परमेश्वर मात्र त्याच पद्धतीने निरपेक्ष बुद्धीनं, दयामाया, कृपा करुणेनं आपल्यावरती ते प्रेम करत असतात. मातेचं, पित्याचं, बंधुत्वाचं आणि स्वामी म्हणजे आपण सेवक, परमेश्वर स्वामी या मालकाप्रमाणे परमेश्वर सतत आपल्याला आपलं हित पाहतात आणि आपलं भलं पाहत असतात. यावरी हरिनायकी परत विचारलं, जीवा कवन बंद लावी आणि कवन मोक्ष दे.
सर्वज्ञ म्हटले जीवाचा बंध मोक्षी परमेश्वर क्रीडती. हा जीव बंध आहे पण मुक्तीला जाणार आहे आणि त्या जीवाला मुक्तीला नेण्यासाठीच परमेश्वर क्रीडतात. बाकी दुसरा कोणताही उद्देश नाही, कोणतंही ध्येय नाही, कोणताही भाव नाही दुसरा. परमेश्वर क्रीडतात फक्त आणि फक्त या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी आणि जीवाला प्राप्तीला नेण्यासाठी, आनंद देण्यासाठी. परमेश्वराने खूप मोठं आव्हान स्वीकारलेलं आहे, कारण हा जीव मुळातच निरानंद आहे आणि त्याला आनंद द्यायचा आहे. ज्याच्यामध्ये जे नाहीच आहे ते तयार करायचंय. जो अयोग्य जीव आहे त्याला योग्य करायचंय. ही एका जन्माने होईल, एका सृष्टीने होईल याची कुठली गॅरंटी नाही. तरी परमेश्वराचं सातत्य हे सतत या जीवाप्रती चाललंय, चालत आलंय का? फक्त आणि फक्त हा परमेश्वर या जीवाचं हित पाहणार आहे. का हित पाहतोय? तर तो परमेश्वर हा जीवाचा माता आहे, पिता आहे, बंधू आहे, स्वामी आहे. परंतु ती जाणीव आपण जर करून घेतली तरच आपल्याला ते नाथ्याची गरज वाटेल, त्या नाथ्याचं मोठेपण समजेल. ते समजलं तरच तो परमेश्वराचा समर्थवाद आपल्याला कळेल. त्या परमेश्वराचं प्रेम, त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या परमेश्वराची किंमत आपल्याला समजेल, कळेल आणि त्या पद्धतीनं आपण या परमेश्वरावरती निरपेक्षपणे भक्ती करायला सुरुवात करू. अन्यथा आपल्याला कळणारच नाही नेमकं आपण करतोय काय, कशासाठी करतोय आणि का करायचंय. कारण अनंत जन्माचे जे संस्कार आहे ते आपल्याला लागलेले, अनंत जन्माचे जे विचारधारा आहे त्या संस्कारातून तीच विचारधारा आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती आलेली असल्यामुळे त्या संस्कारातून आपण तेच करत आलेलो आहे. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत जे आज करतोय तेच करत आलेलो आहे. त्यात वेगळं काहीच नाही. पण जर रिझल्ट वेगळा पाहिजे असेल, निकाल जर आपल्याला वेगळा पाहिजे असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल. आणि ते वेगळं जे आहे ते परमेश्वराने सांगितलेलं निरपेक्ष बुद्धीनं अदृष्टपर अहेतुक भक्ती. परमेश्वर ज्या पद्धतीनं आपल्यावरती प्रेम करतो त्याच पद्धतीनं आपण जर प्रेम केलं तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल. तरच ते परमेश्वरापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला त्यातून जे भेटायचं ते भेटणार आहे, अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून परमेश्वर काय आहे हे जसं समजून घेतलं तसं तो परमेश्वर आपला कोण आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तो का आपल्यावरती प्रेम करतोय, तो त्यांनी का आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली, त्यांनी का आपल्यासाठी अवतार घेतला, तो का वाडोवाडी आपल्यासाठी फिरतोय. अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्व शक्तियुक्त परमेश्वर, तो परमेश्वर या जीवासाठी जीवाचे जीवधर्म आणि देहधर्म का स्वीकारतोय, कशासाठी स्वीकारतोय, त्याचा काय फायदा आहे त्याचा. ह्या जर विचार केला तर फायद्या तोट्याचाही विषयच नाही. का तर परमेश्वर आपलं माता पिता असल्यामुळे, निरपेक्ष बुद्धीनं बंधू असल्यामुळे, स्वामी असल्यामुळे निरपेक्ष प्रेमाने ते आपल्यासाठी ते करताय. आपली ज्याच्याबद्दल निरपेक्ष बुद्धी असते त्यासाठी आपण काही करायची तयारी असते. कारण का तर तिथं स्वार्थ नसतो. पण जीव स्वार्थी असल्यामुळे विशिष्ट मर्यादेपर्यंत गेल्यानंतर विशिष्ट वेळेनुसार तो स्वार्थ त्याचा आपोआपच निर्माण होत असतो आणि तो असल्यामुळं आपोआपच त्या स्वार्थानेच हा जीव जगत असतो, जगत आलाय. आणि म्हणून दुःख सुद्धा आपल्या जीवनामध्ये याच कारणाने. आपल्याला आपल्या जीवनाचं नेमकं मर्म, नेमकं कारण न समजल्यामुळं आपण खोट्या सुखाच्या पाठीमागे धावतोय. यात सुख भेटल की त्यात सुख भेटल की त्यात सुख भेटल असं हे सारखा प्रयत्न आपला, अशी बदल आपला सारखा चालू असल्यामुळं आपल्याला कुठेही स्वस्थता भेटत नाही, लाभत नाही. कितीतरी दिवस निघून जातात, आयुष्य निघून जातं, तेव्हा कळतं पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. म्हणून जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी परमेश्वर सांगतात. ज्या वेळेला आपण या साऱ्या गोष्टीचा विचार करत असतो, प्रयत्न करत असतो, त्याच वेळेस या परमेश्वराचं तत्वज्ञान आपल्याला समजून घेण्याची ताकद असते. त्याच वेळेस ती वेळ पण असते. ती ज्यांनी पकडली तो त्या परमेश्वराला पकडू शकला किंवा त्या परमेश्वराला प्राप्त करू शकला. अन्यथा त्यांनी जी वेळ दवडली, त्याच्या आयुष्यामध्ये अनेक त्यांनी वेळ दवडलेल्या असतात, ही पण वेळ दवडल्या जाईल आणि परत
ये रे माझ्या मागल्यासारखं जन्ममृत्यू सारखं चालू राहील. हे चालत आलं. आपल्याला जर वेगळा रिझल्ट मिळवायचा आहे, त्या परत जन्ममृत्यूत न जाता, परत त्या नरकात न जाता, परत त्या दुःखात न जाता आपल्याला जर परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराचं प्रेम मिळवायचंय, तर परमेश्वराने सांगितलेलं म्हणितलं आपल्याला करावं लागणार आहे. आणि ते म्हणितलं ते करण्याचा जो भाव आहे, आपला जो हेतू आहे, तो अशा पद्धतीचा ठेवावा लागणार आहे की ज्या पद्धतीनं परमेश्वर निरपेक्ष बुद्धीनं माता पित्यासारखं, स्वामीसारखं, भावासारखं प्रेम करतात, त्या पद्धतीनं ते प्रेम आपल्यापर्यंत येणार आहे. त्या पद्धतीनेच आपण जर केलं तर त्याच पद्धतीनं आपलं पोहोचणार आहे परमेश्वरापर्यंत. आणि म्हणून हा आपण विचार केला पाहिजे. परमेश्वर आपले नेमके कोण आहे याचं चिंतन करत असताना परमेश्वर आपली माता आहे हे आपण बघितलं, पिता आहे हे आपण बघितलं, परमेश्वर आपले बंधू आहे हे आपण बघितलं, परमेश्वर आपले स्वामी आहे. कारण आपण सेवक जे आहे त्या जो स्वामी सेवकाचा जो संबंध आहे तो अनादीचा परमेश्वर सांगतात. त्या सेवकाच्या पद्धतीने जर परमेश्वरांचं जर आपण सेवा केली, त्या सेवकाच्या पद्धतीने परमेश्वराची भक्ती केली, ती आपली कर्तव्य ड्युटी म्हणून केली, तर नक्कीच परमेश्वर प्रसन्न होणार आहे. एक राजा, परमेश्वर दृष्टांतातून सांगतात, एक राजा असतो, तो हारतो, त्याचं हारल्यानंतर दुसरा राजा येतो त्या राजदरबारात बसल्यानंतर. बाकीचे विचार करतात आपल्याला काय नोकरी कोणाची करायची, आपलं पोट भरायचं, आपला संसार करायचा आहे. त्या पद्धतीनं त्या राजाची चाकरी सोडून ह्या राजाची करायला लागली. पण एक असा सेवक असतो की त्याच राजाच्या ठिकाणी त्याची निष्ठा असते. तो घरी जातो, ह्या राजाकडे येत नाही, तो काहीतरी काम धंदा करून आपलं गुजरण करत असतो, आपलं कुटुंब सांभाळत असतो. पण कालांतराने जो मूळ राजा असतो, जुना राजा असतो, तोच त्या राजगादीवरती परत त्या राजाला हरवून बसतो. तो सगळ्या दरबारात जेव्हा पाहतो, सर्व त्याला ते सेवेकरी दिसतात जे जुनेच आहे. एक मात्र तो दिसत नाही, म्हणून तो त्याला त्या सर्वांना विचारतो. तेव्हा ते म्हणतात की त्यांनी त्या राजाची चाकरी केली नाही, तो असंच काहीतरी काम करून आपलं गुजराण करतो. तर राजा स्वतः त्याच्या घरी जातात, पालखी घेऊन जातात, त्याला घेऊन येतात, स्वतः सारखं बनवतात, अर्ध राज्य देतात. तर ह्या सेवकानी कोणत्या निष्ठेने त्याची सेवा केलेली, त्या निष्ठेनुसार त्याला ते देणं लागतं. तसं आपण कोणत्या निष्ठेने परमेश्वराची भक्ती करतोय, कोणत्या भावाने करतोय, कोणत्या हेतूने करतोय, त्याच्यानुसार परमेश्वराचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. अनेक दृष्टांतातून परमेश्वर, अनेक सूत्रातून परमेश्वर, अनंत लीळेतून परमेश्वर हे आपल्याला सांगण्याचा, उलगाडण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण किती समजून घेतोय, आपली किती योग्यता आहे, आपली किती पात्रता आहे, आपण किती प्रयत्न करतोय त्याच्यासाठी, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. आता शेवटचं जे नाथ आहे अत्यंत महत्वाचं आहे, पतीचं. बाई तुमचा तो नित्य पती की. परमेश्वर सांगतात हा जो पती आहे तो नित्य आहे, तो मृत्यूपती नाहीये. तथा स्नान प्रसंगे नित्यपती निरूपण. एका दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला असतो. डोमेग्रामला परमेश्वर केदार पश्चिमेकड निंबातळी विहरणाला बीजे करतात. आणि त्या ठिकाणी परमेश्वरात आसन झाल्यानंतर जवळ सारंग पंडित असतात. आणि त्याच वेळेस एकाईसा नावाच्या ज्या भक्त असतात त्या गंगेमध्ये स्नान करून येतात. त्या स्नान करत असतात. आणि ते स्नान करून आल्यानंतर देवाला बघितल्यानंतर ते देवाकडे येतात. आपल्या खांद्यावरती ते धोत्र वगैरे काय कपडा असेल तो ठेवलेला असतो. त्यावेळेस देव त्यांनी येऊन दंडोत केल्यानंतर देव त्यांना विचारतात, सारंग पंडिताला विचारतात, पांड्या यांचे कोण मेले म्हणे आणि ह्या का आंघोळ करतात. मग सारंग पंडित देवाला सांगतात, नाजी त्या विधवा स्त्रिया म्हणे, त्यांचे नवरे मेलेले आणि त्यांना त्या विधवा असल्यामुळे त्यांना ह्या गंगेमध्ये स्नान करावंच लागतं म्हणे. यांनी ते स्नान केलंच पाहिजे, असा एक दंडक आहे, असा एक धर्म आहे, संस्कार आहे, त्यामुळे ते करतात. त्याच वेळेस त्या एकाही देवाकडे येतात, दंडोत घातलेला असतो, त्या बी ऐकत असतात, त्या बी समोर बसलेल्या असतात. देव त्यांना विचारतात, बाई तुम्ही का स्नान केले, तुमचे कोणी
असं म्हटलं, पुढं काहीच बोलले नाही देव. मग देवाला ते सांगतात, नाजे आम्ही विधवा स्त्रिया, आम्हा स्नान करण्याची लागे, आम्ही विधवा आहे म्हणे, त्याच्यामुळे आम्हाला स्नान करावंच लागतं म्हणे. मग देव सांगतात, बाई तुमचा काही मृत्यूपती, तुमचा तो नित्यपती की, तो तुमचा मृत्यूपती जो आहे तो पतीच नाही. पूर्वकर्मानुसार ते देवाणघेवाण असल्यामुळे ते संबंध आले तिथपर्यंत संपला विषय. परंतु परमेश्वर हा नित्यपती आहे, तो कायमस्वरूपी तुमचा असल्या कारणाने त्याच्यासाठी स्नान करायची गरज नाही. त्याच्यासाठी भक्तीचं स्नान केलं पाहिजे, आचाराचं स्नान केलं पाहिजे, ज्ञानाचं स्नान केलं पाहिजे. मग ती म्हटली परमेश्वराला, जी हे लोक असं काही जाणतात का, असं काही ओळखतात का म्हटले. जर मी हे असं नाही केलं तर बोलतील, मला नाव देत ठेवतील, मला दोष करतील, दोष लावतील, भक्तील, आणि म्हणून मी ते स्नान केलं, मला करावं लागलं म्हणे. तिनं ते स्पष्टीकरण केलेलं आहे. मग देव म्हणतात, असं होय, अशासाठी केलंय. ती म्हणितले, तरी काय करू जी. मग त्यावेळेस परमेश्वराला ती विनंती करतात, तर मी काय करावं. देव म्हणतात, परत जा म्हणे, धोत्र घाला, स्नान करण्याची गरज नाही. तीर्थक्षेत्रा क्रिया देवतांचे लेप लागतात म्हटले असं केल्याने, कारण ती देवतेचा धर्म आहे. तुम्ही परमार्गाचे आहात, तुम्ही वेदवंत आहात, तुम्ही परमेश्वर भक्ती करतात, तुम्हाला ती जाणीव आहे, आणि तरी तुम्ही जर असं करत असेल तर ते देवतेचे लेप मात्र लागतातच. आपण यातून समजून घेतलं पाहिजे, आपण परमेश्वर भक्ती करतोय. परमेश्वरी भक्ती करत असताना बोध आपल्याला दिलेला आहे, आपण नाम घेतलेलं आहे, एकनिष्ठ भक्ती करण्याची अपेक्षा परमेश्वर ठेवतात, आणि आपणही बी ती करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणीतरी कधीतरी केव्हा तरी आपल्या अडचणी आल्यानंतर आपण कोणाला तरी विचारतो का, ज्याला त्याचं ज्ञान नाहीये, यथार्थ ज्ञान नसल्यामुळं, आपण आपली चुकी असल्यामुळं आपण त्याला विचारतो, आणि मग ते आपल्याला सांगतात, नाही बाबा तुम्ही किती परमेश्वराची भक्ती करत असले तरी कुळदेवतेचं करावंच लागतं, पितरांचं करावंच लागतं, ते नाही केलं तर जे होणार आहे ते होणारच आहे, त्रास होणारच आहे. तर आपल्याला ती जाणीव नसल्यामुळं आपण ते ऐकतो. अशी मिश्र भक्ती अनेक सद्भक्तांकडे मी ऐकत असतो, सत्संगामध्ये बघत असतो, आणि त्याच्यावरती निरूपण माझ्या पद्धतीनं माझ्या योग्यतेनुसार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही लोकांच्या डोक्यात या गोष्टी इतक्या फिट्ट असतात का त्या निघत नाही. एका ईसाच्या माध्यमातून परमेश्वर सांगतात की तुम्ही परमार्गाचे आहे, परंतु तुम्ही जर असं केलं तर ते देवतेचे तुम्हाला लेप लागणारच, ते भोगावत लागणार, भोगाने सांगतात. आपण परमेश्वर भक्तीचे असताना सुद्धा जर असं केलं तर आपल्याला ते लेप लागणार. उलट आपण करायला काय जातोय, काहीतरी मिटवायला जातोय, पण आपण मिटवत नाही, आपण ते लावून येतोय, हे लक्षात घ्या. आपण फायदा बघतोय पण त्यातून नुकसान होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वर समर्थ आहे, जे बी करायचं ते परमेश्वराच्या ठिकाणी, जे बी भाव ठेवायचा तो परमेश्वराच्या ठिकाणी. ना अशा अनेक लीळेतून परमेश्वरांनी ही गोष्ट, ही लीळा आपल्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्याच वेळेस मग परमेश्वरांनी त्यांना तीर्थक्षेत्र, रोतदान, ऐशी, निचादिक्रमे युग धर्म तिथं परमेश्वर सांगतात. मग एका ईशानी देवाला सांगितलं की मला हे काहीच माहीत नाही, तर देवा दंडोत केला, परमेश्वराला विनंती केली, आणि त्या दंडोत घालून आपल्या बिडारी गेल्या. तर अशा पद्धतीनं परमेश्वर या एका ईसाच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी सांगतात, समजावतात का परमेश्वर मार्गात असताना अशा काही गोष्टी करण्याची गरज नाहीये. परमेश्वर हा आपला नित्यपती आहे, परमेश्वर आपला बंधू आहे, परमेश्वर आपला स्वामी आहे, आपल्या माता आहे ना आपली पिता आहे, म्हणून आपलं हित ते बघतात, आपलं ते भलं बघतात. म्हणून आपण आपल्या संसारामध्ये आपण कमवलंय, आपण जमवलंय, आपण कुठंतरी ते कर्म जोडलेलं असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये संकट, अडीअडचणी ते येणार. परंतु ते आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संभ्रमावस्थेत न जाता परमेश्वरावरती निष्ठा ठेवून परमेश्वराची भक्ती केली, आणि परमेश्वरावर विसंबून राहून परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलो. ज्याप्रमाणे द्रौपदी अनन्य भावे शरण गेली, आणि त्याच वेळेस परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं, त्यांची लज्जारक्षण केलं. अशा पद्धतीने अनन्य भावे जर परमेश्वराकडे आपण जर शरण गेलो, आणि अशा भावनेतून आपल्या नाथ्यातून आपण हे परमेश्वरावरती जर प्रेम केलं, तर नक्कीच
त्या परमेश्वराचं साह्य आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्याला ते साह्य लाभून आपण या अडीअडचणीतून दूर पडत असतो, दूर निघत असतो. परमेश्वराने या ऋणाईच्या दृष्टांतातून या गोष्टी आपल्याला खूप सुंदरपणे सांगितलेल्या आहे. का तो ऋणाईत असतो, त्यांनी कर्ज घेतलेलं असतं, तो आता फेडू शकत नाही, म्हणून तो राजाला शरण जातो आणि राजा त्या घेणाऱ्यांना याचं कर्ज अर्ध माफ करायला लावतात. आता राजाचं कोण ऐकणार नाही. आणि ते माफ केल्यानंतर राहिलेलं सुद्धा जेव्हा तो देईल, जितकं देईल आणि जिथं देईल तेव्हा घ्या असा आदेश देतो. अशा पद्धतीनं आपण या देवतेचे कर्माचे ऋणाईत आहोत, त्यांचे आपण देणेकरी आहोत. परंतु आता आपण परमेश्वराला शरण आलेलो आहे. परमेश्वर सर्व समर्थ आहे आणि परमेश्वराला शरण गेल्यामुळं परमेश्वर आपला सर्व काही असल्यामुळं परमेश्वराची भक्ती त्याच पद्धतीनं, त्याच निरपेक्ष भावनेने जर आपण केली तर हे जे आपण देणं आहे ते परमेश्वर 50% या देवतेला माफ करायला लावतात आणि राहिलेलं सुद्धा दैव स्वभाव जेव्हा वेळ येईल, जिथं वेळ येईल आणि जितकी वेळ येईल तितकं ते परमेश्वराच्या कडेने, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं होत असतं. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की मोठे संकट आलं तरी आपल्याला त्यातली तीव्रता जाणवत नाही. परंतु ज्ञान नसल्यामुळं, ती जाणीव नसल्यामुळं आपण संभ्रमावस्थेत जातो. कोणाला तरी आपण मार्गदर्शक म्हणून विचारतो आणि तो जर योग्य नसेल आणि त्याने जर चुकीचं मार्गदर्शन केलं तर आपण या धर्मापासून जाण्याची शक्यता असते. कारण परमेश्वर सर्व काही सहन करतात, परंतु व्यभिचार, विकल्प हे कधी सहन करत नाही. जशी एखादा पती असतो, आपल्या स्त्रीचं सर्व काही सहन करतो, तिचा हट्ट, तिचं भांडण, तिचं देणं घेणं, तिचा स्वभाव, परंतु तिचा व्यभिचार सहन करू शकत नाही. अशा पद्धतीनं परमेश्वर सर्व सहन करतात, परंतु व्यभिचार म्हणजे विकल्प सहन नाही करू शकत. ईशाळूचे ईशाळू, त्यावेळेस परमेश्वर खंती पकडतात. म्हणून त्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. कारण परमेश्वर आपली माता पिता आहे, आपला बंधू आहे, आपला सखा आहे, आपला स्वामी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं कोणी भलं पाहू शकत नाही, कोणी आपलं हित पाहू शकत नाही. हा विचार पक्का आपल्या मनामध्ये आपण केला पाहिजे, करून ठेवला पाहिजे. जेव्हा बी अडीअडचणी येतात, संकट येतात, त्यावेळेस ह्या लीळा आपण आपल्या समोर ठेवल्या पाहिजे. आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेत खूप ताकद असते. द्रौपदीनं प्रार्थना केली म्हणून परमेश्वर त्या प्रार्थनेला वश होऊन सहाय्य करायला येतात. अशा अनेक लीळा आहे की परमेश्वराची प्रार्थना केली का परमेश्वर येणार. त्या प्रार्थनेत तेवढी ताकद असली पाहिजे, तेवढी निरपेक्ष बुद्धी, तेवढा भाव असला पाहिजे आणि ती प्रचिती वेळोवेळी अनेक भक्तांना मिळत असती, भेटत असते. कोणत्या अडीअडचणीत, कोणत्या मोठ्या संकटात आपण धीर ठेवून चाललं पाहिजे. वेळ ही कोणत्याही गोष्टीवरती सर्वात मोठा उपाय आणि सर्वात मोठा औषध असतं. कोणती वेळ कधीच थांबत नसते. थोडा वेळ द्या, थोडा वेळ जाऊ द्या, आपोआप त्या गोष्टीवरचं सोल्युशन परमेश्वर आपल्यापर्यंत पोहोचवतात. कारण त्या परमेश्वराला सर्व माहीत असतं, आपल्याला काहीच माहीत नाही. पुढच्या क्षणाला, पुढच्या मिनिटाला आपल्या जीवनामध्ये काय अडचण येणार आहे, आपल्या जीवनाविषयी आपल्यालाच उत्सुकता असते. अशा काही घटना अचानक घडतात की आश्चर्यकारक आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं. परंतु हे मात्र परमेश्वराला सर्व ज्ञात असतं. जसं मुलाला भूक लागली ते आईला लगेच कळतं, मुलाला ठेच लागली ते आईला लगेच समजतं. तसं तो परमेश्वर माता पिता असल्यामुळं त्या परमेश्वराला सर्व काही या जीवाच्या प्रती माहीत असतं. ती निष्ठा आपली असली पाहिजे. आपण सर्वज्ञ म्हणतोय पण प्रत्येक गोष्टीला परमेश्वराकडे गारा करतोय. ती निष्ठा असू द्या, धीर धरा, थोडा वेळ जाऊ द्या. नक्कीच परमेश्वर आपल्यासाठी सतत तत्पर आहे सहाय्य करण्यासाठी आणि आपल्या अडीअडचणी या परमेश्वरापेक्षा खूप छोट्या, खूप छोट्या. तो चैतन्यापर परमेश्वर, आनंद ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर आणि त्याला आपल्या अडचणी किती असणार, कोणत्या असणार. आपल्या अडचणी परमेश्वर कृपेने आपण सॉल्व्ह करतो किंवा त्याच्यावरती मात करत असतो. तर छोट्याशा अडचणी त्याच्यावरती आपल्याला मात करता येत नसेल, त्या परमेश्वरासाठी ती अडचण काय असेल. म्हणून परमेश्वराचं होऊन राहा.
परमेश्वराचं होऊन जर राहिलं तर तुम्हाला कोणत्या अडचणी वाटणार नाही, कोणते संकट वाटणार नाही. परमेश्वर अभिमान घेतात. परमेश्वर स्वतः म्हणतात मी तुझी माता आहे, मी तुझं पिता आहे. तर त्या पद्धतीनं आपण त्या परमेश्वराका हट्ट धरा, त्या परमेश्वराका प्रार्थना करा, त्या परमेश्वराला सांगा, परमेश्वराला विचारा. नक्कीच सर्व काही गोष्ट परमेश्वर आपल्याला सांगत राहतील, देत राहतील, दाखवत राहतील. आणि हा अनुभव आपण वेळोवेळी घेतला पाहिजे. एखादा अनुभव आपल्याला त्या प्रचितीला आला का ती दृढता आपोआपच तयार होत राहते. त्या दृढतेतून आपला भाव, आपली निष्ठा आपोआपच त्या समर्थवादावरती अधिक वृद्धिगत होत राहते. परंतु तो अनुभव नसल्यामुळं संभ्रमावस्था आपली असल्यामुळं आणि त्या गैरसमजुतीत, त्या अज्ञानात असल्यामुळं आपल्याला काय करावं हे न समजल्यामुळं आपण काहीतरी अशी चुकीचं पाऊल उचलतो, चुकीची गोष्ट करतो आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत असतात. अशा काही गोष्टी जर आपण चुकीच्या केल्या तर तिथं परमेश्वराला सुद्धा लिमिटेशन निर्माण होतं. परमेश्वर अनार्जित दाता आहे. आपल्या कर्मात नाही, आपल्या नशिबात नाही, आपण अर्जन केलेलं नाही ते सुद्धा देण्याची तयारी परमेश्वराची आहे. परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत आपण रस्त्यावर आहे, आपण योग्य ठिकाणी आहे. तुमचा मोबाईल कुठपर्यंत लागेल? जोपर्यंत तुमचा रेंज आहे. तुम्ही रेंजच्या बाहेर जर गेले तर तो मोबाईल लागू शकत नाही. तशा पद्धतीने परमेश्वराच्या भक्तीच्या रेंजमध्ये आपण जर सतत राहिलो तर परमेश्वराचा मोबाईल तुमच्याकडून सतत लागत राहतील आणि कोणत्या अडचणीला तुम्ही तोंड देऊ शकता. रेंजमध्ये राहणं म्हणजे भक्तीत राहणं, भक्तीत राहणं म्हणजे स्मरणात राहणं, चिंतनात राहणं. मग त्या लीळाचरित्राच्या माध्यमातून स्मरणात राहा, सूत्रपाठाच्या अभ्यासातून स्मरणात राहा, सत्संगाच्या अभ्यासातून स्मरणात राहा. स्मरण आपण करतो त्यातून स्मरणात राहा. निरंतर परमेश्वरांनी स्मरण करायला लावलेले, ती सवय ती लावली जर आपण आपल्या आत्म्याला तर नक्कीच ती लागते. ज्याप्रमाणे बघा, एखाद्या घरी जर तुम्ही गेले तर काही लोकांनी ते रेकॉर्डिंग केलेलं असतं, त्याची एक कॅसेट भेटते आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी लावून दिलेलं असतं. घरामध्ये सारे काम करत असतात, बाई बाईच काम करतं, मुलं मुलं जे काम करतात तो त्या आपणही काम करतो, ते काम करतात. पाहुणे आले त्यांना पाणी देतो, चहा देतो, सर्व काही चालू असतं, काहीच बंद नसतं. परंतु ते रेकॉर्डिंग मात्र बंद नसतं, ते सारखं चालू असतं. त्या रेकॉर्डिंगचं जे स्मरण आहे ते सतत कानावर पडत असतं. त्याचा आपल्याला उपयोग हो न हो, त्यातला काही कळो न कळो, त्याचं ते मात्र कार्य सतत चालू राहतं. अशा पद्धतीनं आपल्या मनामधलं जे भाव आहे परमेश्वराचं स्मरण जे आहे ते सतत राहिलं पाहिजे, चालू राहिलं पाहिजे. आणि ते चिंतन करताना, ते स्मरण करताना, ते कार्य करताना आपण आपले कामं संसारातले असतील, प्रपंचातले असतील ते चालू राहिले पाहिजे, चालू ठेवले पाहिजे. ते चालूच राहणार आहे. परंतु त्यातलं जे लागलेपण आहे ते आपण काढून जेव्हा आपण स्मरणाकडे वळू तेव्हा मात्र त्यातल्या अडचणी आपल्याला अडचणी वाटणार नाही. आपण कोणती गोष्ट लागलेपणाने करतो, आपलेपणाने करतो. आपण भक्ती आपलेपणाने केली पाहिजे, स्मरण आपल्यापणाने केलं पाहिजे, चिंतन आपलेपणाने केलं पाहिजे, सत्संग आपलेपणाने ऐकला पाहिजे, शास्त्राभ्यास आपलेपणाने केलं पाहिजे. परमेश्वर आपण पे दे तर आपलेपण देईल. आपण शास्त्राला आपलेपण दिलं तर ते आपलेपण आपल्याला देतात, तर ते आपल्याला कळणार आहे. परंतु याचं उलट आपण करतोय. संसारात ठिकाणी आपण आपलेपण देत असतो आणि त्याच्यामुळं तिथल्या अडचणी, संकट आपल्याला भेटत असतात किंवा प्राप्त होत असतात. त्या प्राप्त झाले तर त्याची तीव्रता कळत असते. ती एक ड्युटी, ते कर्तव्य, ते येणार आहे, जाणार आहे असा विचार करून ते फक्त त्या दृष्टीनं बाह्य अंगाने जर आपण बघितलं, हे आतलं जे अंतकरण आहे, आतलं जे मन आहे, आतली जी बुद्धी आहे, आतला जो आत्मा आहे तो फक्त आणि फक्त परमेश्वरासाठीच आहे. परमेश्वराच्या स्मरणासाठी, परमेश्वराच्या चिंतनासाठी, अभ्यासासाठी. त्याला त्याचा स्पर्श नाही होऊ द्यायचा आहे. आणि हे जे शरीर आहे, हे शरीर काम करतंय, प्रपंच करतंय, त्याला करू द्या. ते नैसर्गिकपणे होईल, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि ही जवळ सवय थोड्या दिवस लावा, आपोआपच ते होईल. विज्ञान हे सांगतं की एकच गोष्ट जेव्हा तुम्ही 21 दिवस सतत करत राहतात त्यावेळेस त्यानंतर ते इतकं नैसर्गिक, इतकं नॅचरल होतं का त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा एनर्जी, वेगळी ताकद, वेगळा वेळ द्यायची गरज नाही. एक उदाहरण सांगतो. आपण गाडी शिकतो, 4 व्हीलर, 2 व्हीलर. पहिल्यांदा आपल्याला गिअर कसा टाकायचा, एक्सिलेटर कसं दाबायचं, क्लच कसा दाबायचा, ब्रेक कसा दाबायचा, इकडं बघायचं, खाली बघायचं, समोर बघायचं, या साऱ्या अडचणी येत असतात.
आपण मग ती गाडी शिकतो आणि ती प्रॅक्टिस करण्याच्या अनुषंगाने दररोज आपण ती काढत असतो. 21 दिवस विज्ञान सांगतं, 21 दिवस एकच कृती परत परत जर केली तर तिची जी सीडी असते किंवा तिची जी क्रिया असते ती आपल्या डोक्यामध्ये सेव्ह होऊन जाते. त्याच्यासाठी आता आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. आणि 21 दिवसानंतर मात्र ती गाडी इतकी नॅचरलपणे चालत असतो. मग त्यावेळेस मात्र आपण गप्पा मारतो, रेकॉर्डिंग ऐकतो, गाणे म्हणतो, सत्संग ऐकू शकतो, फोनवरती बोलू शकतो. गाडी मात्र चालत असते. गिअर टाकतोय आपण, वळण आलं, उजवीकडे वळालो, सिग्नल आला, थांबलो, चाललो, त्याच्यासाठी आपल्याला वेगळी ताकद द्यावं लागत नाही. तसंच ह्या स्मरणाचं, चिंतनाचं, जो अभ्यासाची जी सवय ती 21 दिवस तुम्ही सातत्य ठेवा, कंटिन्यू करा. ती इतकी नैसर्गिकपणे होईल का नंतर तुम्हाला विशिष्ट आठवण करून द्यायची गरज नाही की या वेळेला तुम्हाला स्मरण करायचंय, या वेळेला उठायचं, या वेळेला अभ्यास करायचा आहे. अजिबात नाही. ती त्या शरीराला इतकी नैसर्गिकरित्या सवय लागून जाईल का ते शरीर, ते मन, ती बुद्धी तुम्हाला ते करायला लावेल. त्याच्यासाठी वेगळी एनर्जी, वेगळी यंत्रणा कोणत्या प्रकारची राबवायची गरज पडणार नाही. पण ती सवय नवीन नवीन लावावं लागेल. कोणत्या गोष्टीची सवय लावावं लागते आणि ही ऊर्ध्वगतीची सवय याच्यामध्ये सतत सातत्य ठेवलं तरच ते प्राप्त होऊ शकतं. आज आपण या 2 सत्संगामध्ये परमेश्वर आपला कोण आहे याचं चिंतन केलं. या चिंतनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या असतील. या लीळा तुम्ही परत चिंतन करा, आठवा, त्याचा अभ्यास करा आणि तशा पद्धतीनं परमेश्वरावरचं प्रेम करा. परमेश्वर नक्कीच आपल्यावरती तशाच पद्धतीचं प्रेम करतोय. त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या मनात द्विधा किंवा विकल्प येऊ न देता परमेश्वराची भक्तीत आपण जर त्या पद्धतीने उतरलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त करण्यासाठी सतत सदैव तयार आहे. आपण 1 पाऊल टाकलं तर परमेश्वर 10 पावलं टाकतात. तर याचं सतत चिंतन करा. याच्यावरती काही प्रतिक्रिया नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.